नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अभिप्रेत सिद्ध्यर्थम पूजितो यस्सुरासुरैः सर्व विघ्नच्छिदे तस्मै गणाधिपतये नमः. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीनं आजपासून पुढचे 5 दिवस आपण एका विशेष व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानमालेसाठी आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर माधव केळकर. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये काही वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून काही भागाचा समावेश केला गेला होता आणि त्याच्यामध्ये असा विचार केला गेला की आपल्या आजही संस्कृतचा ज्या माध्यमातून प्रत्येक माणसाशी संबंध येऊ शकतो असा विषय म्हणजे हा संस्कारांचा विषय आहे. तर याबद्दलची एक प्राथमिक माहिती आपल्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना व्हायला हवी अशा विचारानं अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केला होता. त्याचा विशिष्ट असा अभ्यासक्रम न देता एक सर्वसामान्य कल्पना त्या संस्कारांची यावी या हेतूनं हा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला होता. गेली काही वर्ष मी स्वतः हा अभ्यासक्रम शिकवते आहे. आमच्या विभागातले सुद्धा शिक्षक शिकवत आहेत. परंतु यावर्षी कसं मनात आलं की हा विषय आपण थोडा व्यापक स्तरावरती घेऊया आणि ज्यांचं याच्यावरती अभ्यास आहे आणि प्रात्यक्षिक थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही अंगांनी ज्यांचा अभ्यास आहे अशांना या व्याख्यानांसाठी बोलवावं. नवीन काही याच्यातून आपल्याला माहिती दिशा मिळेल आणि म्हणून यावर्षी अशा व्याख्यानमालेचा हा प्रयोग व्याख्यानमालेचं नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण नेहमी करतो तसं आपण मंगलाचरणानं सुरुवात करूया. मग वक्त्यांचा थोडक्यात परिचय आणि लगेचच व्याख्यानाला सुरुवात. अन्य औपचारिक कार्यक्रम आज काहीही नाही. आज आपण या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगलाचरण ऐकूया आमच्या विभागाचे प्राध्यापक जयंत अभ्यंकर यांच्याकडून. मी जयंत अभ्यंकर यांना अशी विनंती करते की त्यांनी मंगलाचरणाला प्रारंभ करावा. नमस्कार. यजुर्वेदामधला हा मंत्र आहे आणि बहुतांश संस्कारांच्या आशीर्वादाच्या रूपाने तो प्रसाद म्हणून सगळ्या घरी ठेवला जातो. अशा तऱ्हेचा हा मंत्र आहे. तर तो मंत्र मी म्हणतो. हरिः ओम. शतायुधाय शतवीर्याय शतोतये भीमातिशाहे शतयो न शरदो अजितानिन्द्रो नेषदति दुरितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ति तेषांयो अज्ञानिमजेति मावहात् तस्मै नो देवाः परिदत्तेह सर्वे ग्रीष्मो हेमन्त उत नो वसन्तः शरद्वर्षास्वितन्नो अस्तु तेषां ऋतूनागशतशारदानान्निवात एषामभये स्यामा इधुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणुते बृहन्नमः तेषां वयकसुमतौ यज्ञयानाञ्जोगजिता अतास्यामा भद्रान्न श्रेयसमनैष्टदेवास्त्वया वसेन समशीमहित्वा स नो मयो भूः पितो आविशस्वशन्तो कायतनुवेस्यो नः. धन्यवाद. धन्यवाद अभ्यंकर सर. आज आपल्याला जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देते. एकच मिनिट. खरं तर आपल्यापैकी अनेकांना डॉक्टर माधव केळकर यांचा परिचय आहे, परंतु तरी सुद्धा एक औपचारिक भाग म्हणून मी डॉक्टर माधव केळकर यांचा परिचय करून देते. आपल्याला सगळ्यांना संस्कृत भारती या संस्थेच्या कार्याच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर केळकर यांचा परिचय झालेला असेल. संस्कृत भारती ही संस्कृतसाठी काम करणारी प्रत्येक गावागावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम करणारी अशी ही संघटना आहे आणि गेली 30 वर्ष डॉक्टर माधव केळकर संस्कृत भारतीचं काम करता आहेत. वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या ते पश्चिम मध्य क्षेत्र संयोजक ही जबाबदारी सांभाळत आहेत.
जबाबदारी लहान मोठी असा प्रश्न खरं तर संस्कृत भारतीमध्ये नसतोच. अनेक प्रकारची अनेक स्तरांवरची कामं ही या माध्यमातून होत असतात. आणखी एका गोष्टीसाठी डॉक्टर केळकर आपल्याला माहिती असतील ते म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे ते तज्ज्ञ सदस्य आहेत. आणि 8वी 9वी 10वी 11वी 12वी ही जी 5 वर्षांची पुस्तकं गेल्या 5 वर्षांमध्ये बदललेली आहेत, याचं एक अतिशय क्रांतिकारक परिवर्तन त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे. आपली आधीची पाठ्यपुस्तकं आणि नंतरची आत्ताची पाठ्यपुस्तकं जर बघितली तर आपल्या सहज लक्षात येईल की जास्त संवादात्मक भाषा ज्याच्यामध्ये आहे, केवळ धडे प्रश्न असं नसून किंवा केवळ भाषांतराधारित पाठ्यक्रम नसून हा थोडासा कम्युनिकेटिव्ह संवादात्मक भाषा शिकण्याकडे असा प्रवास या अभ्यासक्रमानं सुरू झालेला आहे. आणि ह्या परिवर्तनाचं काय म्हणूया श्रेय आहे ते अर्थातच त्या सगळ्या समूहाला आहे, पण त्या समूहाचं नेतृत्व डॉक्टर माधव केळकर यांनी केलेलं आहे. अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती डॉक्टर केळकर यांनी व्याख्यानं तर दिलेली आहेतच, परंतु सप महाविद्यालयातली आठवण अनेकांना असेल की तिथे जे दरवर्षी चर्चासत्र होतं विद्यार्थ्यांसाठी, तिथे परीक्षक म्हणून अनेक वर्ष डॉक्टर माधव केळकर हे सहभागी होत होते, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत होते, मार्गदर्शन करत होते. तसं वेगवेगळ्या अंगांनी संस्कृतचं काम करत असतानाच त्यांचा जो PhDचा विषय आहे तो गृह्य संस्कार प्रायश्चित्तानी असा त्यांचा विषय आहे. आजच्या व्याख्यानाच्या विषयाशी संबंधित असा हा विषय आहे. आणि तोही एक महत्वाचं कारण होतं की आजच्या व्याख्यानासाठी डॉक्टर केळकर यांना बोलवायचं. मला ज्यावेळेला हे समजलं की त्यांचा विशेष संशोधनाचा विषय सुद्धा हा आहे, त्यावेळी मी असं ठरवलं की आपण या व्याख्यानांच्यासाठी त्यांना बोलावूया. आणि खरं तर सगळ्या कामाचा मी त्यांना परिचय विचारल्यावर दिलेला नाहीये, परंतु अनेक प्रकारचं काम ते करत असतात, सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार हा मिळालेला आहे. गेल्याच महिन्यामध्ये तो पुरस्कार प्रत्यक्ष त्यांनी स्वीकारलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून मी डॉक्टर माधव केळकर यांचं मनापासून स्वागत करते महाविद्यालयाच्या वतीनं. तसंच इथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण हे चर्चासत्र किंवा ही व्याख्यानमाला, चर्चासत्र नाहीये, व्याख्यानमाला आपण विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम ठरवलेली आहे. कारण एक समोरचा गट जर एका विशिष्ट पार्श्वभूमीचा असेल तर वक्त्यासाठी सुद्धा ते सोयीचं जातं, आणि म्हणून आपण प्राधान्याने विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्यामुळे सर्व पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. आणि मला माहित असलेले काही अपवादात्मक शिक्षक सुद्धा इथे अर्थातच उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा मी स्वागत करते. आणि आजपासून सुरू होणाऱ्या या 5 दिवसांच्या व्याख्यानमालेमध्ये आपला जो काही सहभाग असेल त्या सहभागामुळे आपल्याला निश्चितच काहीतरी नवीन माहिती मिळेल, नवीन काही दिशा सापडेल असं मला वाटतं. रोजच्या व्याख्यानानंतर आपण प्रश्नोत्तरांचं सत्र आता घेणार नाही आहोत, परंतु आपण आपले प्रश्न आपला जो व्हॉट्सअप गट केलेला आहे तिथे जर आपण लिहून पाठवलेत तर दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि मग कार्यक्रमाचं एकूण नियोजन वेळेच्या दृष्टीनं हे सर्वांनाच सोयीचं होईल असा आत्ता विचार केलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि डॉक्टर माधव केळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम्. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित असलेले सर्व श्रोते, या व्याख्यानमालेच्या आयोजिका गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर कल्पना आठले, त्याचबरोबर ह्या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित असलेले
काही महाविद्यालयातले अध्यापक आजपासून रोज साधारणपणे तास सव्वा तास आपण सगळेजण काही एका ठराविक विषयाच्या संबंधात माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि ह्याचा केवळ पाठ्यपुस्तकापुरता किंवा आपल्या अभ्यासक्रमापुरता संबंध नसून आपला जो काही एकूण जीवनक्रम आहे त्या जीवनक्रमाशी सुद्धा ह्या विषयाचा खूप जवळून संबंध आहे. त्यामुळे आत्ताच्या पाठ्यक्रमामध्ये हा भाग समोर आहे म्हणून याचा अभ्यास आपण करत आहोत एवढ्या पुरता ह्याचा विचार न करता आत्ता ह्या 4-5 दिवसात मिळालेली माहिती ही आपल्या एकूण जीवनक्रमाला सुद्धा तेवढीच गरजेची असणार आहे. त्यामुळे कदाचित काही गोष्टींचा संदर्भ हा केवळ आत्ताच्या परीक्षेपुरता असेल, काही गोष्टींचा संबंध आपलं जीवन जसजसं काही टप्प्याटप्प्याने पुढे जात राहील तसतसं कदाचित आपल्याला आत्ता ऐकलेल्या विषयाची संगती थोडीशी वाढलेली लक्षात येऊ शकते. आता जर का आपण संस्कार या संदर्भामध्ये काही विचार करायचा झाला तर संस्कार हा शब्द केवळ आपण ज्यांना आज किंवा ह्या 4-5 दिवसात विचार करणार आहोत त्या 16 संस्कारांबद्दलच विचार केला जातो असं नाही. तर संस्कार म्हटलं की कुठल्याही बाबतीत म्हणजे अगदी घरातल्या छोट्या छोट्या कामांच्या बद्दल ज्या ज्या गोष्टींमधला दोष घालवायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुण आणायचा आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात आपल्याला संस्कार हा शब्द वापरता येऊ शकतो. म्हणजे मग आपल्याला घरामध्ये एखादी भाजी करायची आहे तर भाजी निवडत असताना त्याची देठ काढून टाकणं म्हणजे त्यातला जो अनावश्यक भाग आहे तो काढून टाकणं म्हणजे दोष काढून टाकणं आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुण वाढवणं हा एक खूप गरजेचा भाग असतो. काही वेळ संदर्भात जर म्हणायचं झालं तर आपण गणित करतो त्यावेळेला बेरीज वजाबाकी हा सुद्धा एक संस्कारच आहे, संख्यांवर केलेला संस्कारच आहे आणि त्यातनं मिळालेलं उत्तर हे काहीतरी संस्कार करून मिळालेली एक विशिष्ट संख्या असते. त्याच्यामुळे संस्कार हा संदर्भ जर लक्षात घेतला तर केवळ 16 संस्कार किंवा एक धार्मिक विधी एवढ्या पुरता हा शब्द मर्यादित न राहता संस्काराच्या संदर्भात खूप व्यापक पद्धतीने विचार करावा लागेल. प्राचीन वाङ्मयामध्ये सुद्धा योग्यता निर्माण करण्यासाठी जे केलं जातं त्याला संस्कार म्हणायचं,
पण योग्यता दोन प्रकारची असं जैमिनींनी आपल्या तंत्रवार्तिकामध्ये म्हटलेलं आहे. योग्यताच सर्वत्र द्विप्रकारका दोषापनयनेन गुणांतरोपजननेन च भवती असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोष घालवणं आणि गुण वाढवणं म्हणजे संस्कार. आता संस्कार करत असताना आपल्याला अपेक्षित गुण वाढला की नाही ह्याची सुद्धा कालांतराने परीक्षा होणं गरजेचं असतं. आता परीक्षा होणं ज्या ज्या बाबतीत गरजेचं असतं त्या त्या बाबतीमध्ये संस्कार करत असताना तेवढ्याच चोखपणे तेवढ्याच योग्य पद्धतीने संस्कारही करणं गरजेचं असतं. आता काही जणांना ज्या वेळेला हे संस्कार हे केवळ धार्मिक विधी आहेत असं वाटतं किंवा एक श्रद्धा विषय आहे असं वाटतं, त्यावेळेला त्यांनी त्या संबंधामध्ये अपेक्षित असलेला परिणाम मिळाला की नाही, स्थापित झाला की नाही याची परीक्षा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता आपण मनुष्य म्हणून ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला फक्त आपण जन्मानी मनुष्य असतो. जर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे जो सृष्टीमध्ये सर्वात उच्च कोटीचा महत्वाचा परिणाम करणारा, अगदी आध्यात्मिक पातळीवर जाऊन म्हणायचं झालं तर मनुष्य जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर अनेक योनींमधनं अनेक प्रकारच्या जन्मांमधनं गेल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. म्हणून तर मनुष्य जन्माचं सार्थक झालं पाहिजे म्हणून आपण जन्मभर काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. पण हा मनुष्य जन्म पूर्ण व्हावा ह्याच्याबद्दल जी काही आध्यात्मिक उन्नतीची गोष्ट आहे ती ह्या प्रत्येक संस्कारातनं एकेका टप्प्यातनं पुढे पुढे जात असते. म्हणजे एकूण मिळून आयुष्यभरामध्ये जे काही संस्कार केले जाणार आहेत त्यातल्या एका संस्काराने काहीतरी एक साधलं जाणार आहे आणि असं टप्प्याटप्प्याने करत 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 जो एक एकूण परिणाम त्या मनुष्य जीवनाला मिळणार आहे तो एकूण परिणाम म्हणजे अंततोगत्वा आपण ब्रह्मपदाला जाऊन पोचणार आहोत. आता ब्रह्मपदाला म्हणजे काय तर वेदांताच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर ब्रह्मपदाला याचा अर्थ ज्या पदाला गेल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा संपतो. म्हणून तर म्हटलेलं आहे की महायज्ञैश्च यज्ञैश्च ब्राह्मीयं क्रियते तनुहु. ब्राह्मीय म्हणजे काय, ब्रह्मपदाला योग्य अशी तनु म्हणजे असं शरीर बनवणं ह्यासाठी संस्कार गरजेचे आहेत. अन्य लौकिक गोष्टींच्या बद्दल जे संस्कार होतात ते तात्कालिक असतात. म्हणजे भाजी निवडली केली खाल्ली की त्याचा विषय संपलेला असतो. पण मनुष्य जन्म तसा नाही. म्हणून संस्काराच्या बाबतीमध्ये खूप सविस्तर विचार प्राचीन काळापासून केलेला आहे. म्हणजे काही जणांचा विचार असा होऊ शकतो की संस्कार जर करायचा आहे तर
ज्याच्यावर किंवा ज्या व्यक्तीवर, ज्या वस्तुजातावर संस्कार करायचा आहे ते समोर दिसल्यानंतर संस्कार सुरू करूया. किंवा काही जण असा विचार करतील की ती वस्तू समोर दिसेनाशी झाली की त्याच्यावर संस्कार करायची काय गरज आहे. म्हणजे जर विचार केला तर जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूच्या नंतर संस्काराची काही गरज नाही असं काही जण विचार करू शकतील. पण एकूण जर का विचार केला तर ज्या गोष्टीसाठी हे संस्कार केले जातात त्या गोष्टीमध्ये खूप महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की आपण ज्या वेळेला संस्कार करतो त्यावेळेला ते फक्त शरीरावर करत नसून आत्मसंस्कार सुद्धा करत आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर केलेले संस्कार बुद्धीवर जी गोष्ट लौकिकदृष्ट्या दिसत नाही अशा गोष्टींवर सुद्धा कुठेतरी खोलवर परिणाम करत असते. त्यामुळे आपल्याला ती व्यक्ती जिवंत आहे, समोर दिसते आहे, अस्तित्वात आहे तेव्हाच सगळं करायचंय असं नाही, तर ती व्यक्ती, ती वस्तू अस्तित्वात येण्यापूर्वी सुद्धा आपल्याला संस्कार करायचे. ती अस्तित्वात असताना आणि अस्तित्वात नसल्यानंतर सुद्धा आपल्याला संस्कार करायचे. याचं कारण खूप सविस्तरपणे संस्काराच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता लक्षात घेतलं तर मन, बुद्धी ह्यांना सांभाळणारं जे शरीर आहे ते शरीर सुद्धा मृत्यूनंतर योग्य प्रकारे योग्य जागी गेलं पाहिजे. ह्यासाठी मृत्यूनंतरही त्या शरीराची विल्हेवाट कशी लावावी ह्याच्याबद्दल स्पष्टता केलेली आहे. आणि ते शरीर सिद्ध होत असताना, नवे नवे सिद्ध होण्याची जागा निश्चित होत असताना सुद्धा संस्काराची योजना केलेली आहे. एक लौकिक उदाहरण द्यायचं झालं तर शेतकरी ज्या वेळेला शेती करत असतो त्यावेळेला बी पेरण्याच्या पूर्वी सुद्धा जमिनीवर काहीतरी काम करत असतो, संस्कार करत असतो. बी पेरतो, ते उगवतं, झाड तयार होतं किंवा धान्य तयार होतं. तो धान्य आणतो. धान्य आणून झालं की त्याचा संबंध त्या मूळ झाडाच्या किंवा त्या रोपाच्या शेतातल्या मुळाशी त्याचा संबंध संपलेला असतो. तरी सुद्धा नंतर आणल्यानंतर त्या रोपट्यापासून धान्य वेगळं करणं, त्याची टरफलं काढणं आणि मग ते खाण्यायोग्य करणं. जर ह्या धान्याच्या बद्दलचा जो विचार आहे तो सुद्धा आपल्या जीवनाबद्दल जर का आपण लावून बघितला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धान्य पेरण्यापूर्वी, धान्य पेरल्यानंतर, धान्य कापून आणल्यानंतर ते खाण्यायोग्य करेपर्यंतच्या प्रक्रिया ह्या आपल्या जीवनाशी कशा टप्प्याटप्प्याने जोडल्या गेलेल्या आहेत हे लक्षात येऊ शकतं.
त्यामुळे आपल्या नित्य जीवनामध्ये आपण वनस्पतींच्या, धान्याच्या किंवा फळांच्या बाबतीत ज्या गोष्टी अनेकदा बघतो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या जन्मापूर्वी, आपल्या जन्मानंतर आणि आपल्या मृत्यूनंतर सुद्धा, मृत्यू याचा अर्थ केवळ आत्मा शरीरातनं जाणं, पण मीमांसा शास्त्रानुसार अपूर्व अशी जी काही कल्पना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही पुण्य केलेलं असेल ते त्या यज्ञाचा जो यजमान आहे त्याच्या आत्म्यामध्ये जाऊन राहतं. यजमानस्य आत्मनि तिष्ठती असं म्हटलेलं आहे. आपल्यालाही कदाचित हा अनुभव काही वेळेला समोर दिसतो की एखादी व्यक्ती ज्या वेळेला कमी वयामध्ये खूप काही साध्य करून दाखवते त्यावेळेला आपण सहजपणे म्हणतो की हा त्याचा पूर्वजन्माचा संस्कार आहे. आपल्या डोळ्यासमोर अशी खूप उदाहरणं जरी नसली तरी अशी जी काही भव्य दिव्य उदाहरणं आहेत त्या उदाहरणांनुसार कमी वयात प्रचंड अवाढव्य काम केलेली उदाहरणं आपल्याला दिसतात. फार मोठं आध्यात्मिक उदाहरण द्यायचं झालं तर आद्य शंकराचार्य, त्यांनी त्यांच्या वयामध्ये केलेलं काम, केलेली सामग्री, साहित्य, लेखन, विवरण, प्रवास, त्यांचं एकूण आयुष्य जर आपण बघितलं तर एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी जे जे काही करून ठेवलेलं आहे त्या सगळ्या साहित्य संपदेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपले अनेक जन्म कमी पडतील अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. पराक्रमाच्या बाबतीतलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज कमी वयामध्ये समजूत, जाणीव, अभ्यास आणि आपल्याला नेमकं काय करायचंय त्याच्याबद्दलची स्पष्टता हे जर का लक्षात घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण सुद्धा तसंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रकारचं उदाहरण आपल्याला समोर दिसतात आणि ती दिसतात याचं कारण असं की केवळ त्या जन्मापुरता ह्या संस्काराचा ठेवा त्या व्यक्तीच्या आत्म्याशी, जीवनाशी संबंधित नसून जन्मजन्मांतरी हे संस्कार टिकतात. म्हणून त्या संस्काराबद्दल खूप जागरूकता भारतीयांमध्ये दिसते. आणि ह्यामुळे भारतीय लोकांकडे ह्याबद्दल खूप चिकित्सक विचार केलेला दिसतो. आता काही जण असा विचार करू शकतील की हा सगळा चिकित्सक विचार ज्या काळात अस्तित्वात नव्हता त्या काळात काय घडत होतं. पण याच्यासाठी आपल्याला 1000 वर्ष मागे, 1000 वर्ष म्हणजे किती वर्ष ते सुद्धा सांगता येणार नाही. याचं कारण असं की संस्कारांच्या बद्दल वेदामध्ये सुद्धा काही प्रकारचे उल्लेख येतात. संस्काराला ज्या मंत्रांचा उपयोग केला जातात ते मंत्र आपल्याला वेदामध्येच सापडतात. पुढे जाऊन विचार करायचा झाला तर गृह्यसूत्र हे जे ग्रंथ
सगळ्या वेदांच्या बाबतीत आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये याच्याबद्दलचं सविस्तर विवरण आपल्याला दिसतं. पण ह्या मानवीय संस्काराच्या बद्दल जे टप्प्याटप्प्याने विकास झालेले आहेत, डेव्हलपमेंट झालेली आहे, ती आपल्याला निरनिराळ्या गृह्यसूत्रांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की अरे ह्या गृह्यसूत्रामध्ये कमी संस्कारांबद्दल म्हटलेलं आहे, पण ह्या गृह्यसूत्रामध्ये जास्त म्हटलेलं आहे. त्याचा तौलनिक समांतर उभा आडवा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की गृह्यसूत्रांमध्ये सांगितलेल्या संस्कारांचं वर्णन, त्याचं चिकित्सक विवेचन हे काय कमी पडेल का, अशा अर्थाने नंतरच्या काळामध्ये त्या संस्कारांचं विवरण देणारी अनेक भाष्य, टीका किंवा तत्संबंधी अनेक अन्य ग्रंथ हे सुद्धा लिहिले गेले. मग त्याच्यामध्ये स्मृतींचं योगदान सुद्धा तेवढंच मोठं आहे. म्हणजे मनुस्मृती असेल, याज्ञवल्क्य स्मृती असेल, अशा स्मृतींचं योगदान या संस्कारांच्या वर्णनाबद्दल, संस्कारांची माहिती देण्याबद्दल खूप मोठं आहे. गृह्यसूत्रामध्ये किंवा स्मृती ग्रंथांमध्ये जी माहिती सांगितलेली असते त्या माहितीचं विनियोजन प्रत्यक्षात कसं करावं ह्या संबंधामध्ये माहिती देणारे त्याच्या पुढल्या काळामध्ये त्या वेदाची निरनिराळी ब्रह्मकर्म किंवा निरनिराळ्या ग्रंथकारांनी लिहिलेले ग्रंथ, उदाहरणार्थ नारायण भट्टांनी लिहिलेले नारायण भट्टी असेल, संस्कार कौस्तुभ असेल, संस्कार रत्नमाला असेल, अशा प्रकारचे सुद्धा ग्रंथ हे ह्या सविस्तर, सटीप आणि अगदी तुम्ही प्रत्यक्षात कसं कसं काय काय करा हे सांगणारे ग्रंथ निरनिराळे आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे संस्कारांचा फुटकळ उल्लेख वेदामध्ये सापडतो. त्याच्या पुढल्या काही ग्रंथांमध्ये हळूहळू यज्ञ प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपण जातो तिथे सुद्धा काही कुठेतरी आपल्याला फुटकळ संदर्भ सापडतात. पण या संस्कारांच्या बद्दल ठोस अशी माहिती आपल्याला निश्चितपणे मिळते, ती म्हणजे गृह्यसूत्रात, स्मृती ग्रंथात आणि तत्संबंधी संस्काराच्या संबंधात जे खास त्याच्यासाठी वाहिलेले ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला यायचे. मग हे संस्कार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला निरनिराळ्या ग्रंथकारांच्या नुसार याच्यामध्ये निरनिराळे विभाग केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जर ढोबळ विभाग बघायचे झाले तर ग्रंथकारांनी पण जन्मापूर्वी, जन्मानंतर आणि मृत्यूनंतर असे विभाग केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ज्या गोष्ट आपलं जीवनचक्र सुरू होतं तो म्हणजे विवाह, आणि विवाहाच्या नंतर अपत्य होणं, तिथे पुन्हा संस्काराची साखळी सुरू होते. म्हणून काही गृह्यसूत्रकारांनी संस्काराच्या यादीची सुरुवात विवाहाने केलेली आहे. पण काही सूत्रकारांनी जन्मापूर्वीचे संस्कार अशा पद्धतीने गर्भाधानापासून सुरुवात केलेली आहे. मनुस्मृतीमध्ये सुद्धा निषेकादी स्मशान असं म्हटलेलं आहे. निषेक याचा अर्थ गर्भाधान आणि स्मशानांतः म्हणजे अंत्यसंस्कार. जर जीवनाचा क्रम बघितला तर ह्याच पद्धतीने विभागणी ही समोर स्पष्टपणे दिसते. आता त्याच्यामध्ये सुद्धा जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतच्या संस्कारांमध्ये अजून थोडी विभागणी आपण करू शकतो.
म्हणजे विवाह हा एक टप्पा आहे जो गृहस्थाश्रमाचा आरंभ आहे. त्याच्या आधीचा टप्पा जो आहे तो म्हणजे विद्याग्रहण, ज्ञानसंपादन हा एक भाग आहे. आणि त्याच्या आधीचा टप्पा म्हणजे शैशव. म्हणजे शैशव, शिक्षण आणि गृहस्थ धर्म असे 3 विभाग जर आपण जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतच्या एकूण संस्कारांचे अजून 3 विभाग आपण करू शकतो. अशा पद्धतीने तर 5 विभाग हे संस्कारांचे ढोबळ मानाने आपण करू शकतो. हे विभाग म्हणजे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखे रेषा मारून पक्के केलेले असं नाही. ढोबळ विचारांनी आपल्याला काहीतरी एक स्पष्टता राहावी ह्याच्यासाठी केलेले हे विभाग आहेत. त्यामुळे गृह्यसूत्रांमध्ये ह्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक गृह्यसूत्रात सापडेलच असं नाही. आता असे विभाग केल्यानंतर आपल्याला विचार करायला लागेल की तर आपल्याला जास्त माहिती असते षोडश संस्कार, 16 संस्कार. पण 16 संस्कारांच्या बद्दल सुद्धा काही काही ठिकाणी विमत दिसतं, मतांतर दिसतं की 16 नाही मग 12च. मग काही जण तो संस्कार आधीच्या किंवा पुढल्या संस्कारामध्ये मिसळून टाकतात, मर्ज करतात आणि मग तो त्याच्या जोडीला झाला असं केलं जातं. सूत्रकार त्यातले जे ढोबळ आणि मुख्य संस्कार आहेत तेवढेच संस्कार सांगतात. मग अशा पद्धतीने ज्या वेळेला संस्कारांची आणि संस्कारांची संख्या याच्याबद्दल निरनिराळी मतं आपल्याला दिसतात. आता काही जर विचार केला तर पुन्हा त्याच्यामध्ये बारकासा विभाग करायचा झाला तर संस्कारामध्ये ब्राह्म संस्कार आणि दैव संस्कार असा सुद्धा एक पुन्हा विभाग येतो. जे सगळे यज्ञ आहेत म्हणजे पाकयज्ञ, हवीरयज्ञ आणि सोमयज्ञ, सप्त पाक संस्था, सप्त हवी संस्था आणि सप्त सोम संस्था म्हणजे सगळे यज्ञाचे प्रकार. ते सगळे जर विचारात घेतले तर सात्विक 21 हे संस्कार हे तुम्ही यज्ञ ज्या ज्या पद्धतीने जास्तीत जास्त कराल त्या पद्धतीने पुण्यांशाची म्हणजे अपूर्वाची वाढ होत 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 तुम्ही ब्रह्मपदाला जाऊन पोचाल. यासाठी या सप्त पाक, हवी आणि सोम संस्था आहेत असं म्हणायला पाहिजे. पण हे 21 जर का बाजूला केले तर त्याच्यामध्ये पुन्हा अजून आत्मगुण सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे एक ठराविक उन्नती होत जाते त्यावेळेला तुमच्यामध्ये दया, क्षमा, शांती, अनसूया, मांगल्य अशा प्रकारचे काही गुण हे सुद्धा निर्माण झाले पाहिजेत. हळूहळू निर्माण होऊ लागतात. भगवंतानी पण भगवद्गीतेमध्ये जे गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलाच गुण आहे अभयम सत्व संशुद्धी. इथे अभय म्हटलेलं आहे म्हणजे अगदी प्राण जाण्याचं सुद्धा अभय. म्हणजे सर्वात शेवटचं टोकाचं भय कसलं असतं तर मला मृत्यू येईल. पण मृत्यूचं सुद्धा भय नाही एवढी उच्च कोटीची तयारी होणं हा सुद्धा संस्कारामुळे निर्माण होणारा एक मोठा भाग आहे. त्यामुळे
असे आत्मगुण सुद्धा वर्णिलेले आहेत. पुढले जर का सोडले जे थोडेसे श्रौत संस्काराशी संबंधित आहेत, त्या जर का 7, 7, 7 आणि हे 8 आत्मगुण जर सोडले, तर उरलेले जे 16, 17 संस्कार आहेत ते सर्वसाधारणपणे आजच्या एकूण जीवन व्यवस्थेमध्ये सुद्धा तेवढेच समोर दिसणारे आहेत. आता आजच्या जीवन व्यवस्थेमध्ये म्हणत असताना प्राधान्याने आज मितीला ज्या संस्कारां समोर दिसतात ते म्हणजे उपनयन आणि विवाह. आता हे दोन संस्कार प्राधान्याने समोर दिसतात. याचं कारण काय असेल तर या दोन संस्कारांनी आश्रमाची सुरुवात होते. म्हणजे उपनयन झाल्यानंतर ब्रह्मचर्य आश्रमाची सुरुवात होते आणि विवाह झाल्यानंतर गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. म्हणजे आपल्या एकूण संस्कृतीच्या व्यवस्थेमध्ये जो पहिला आश्रम आहे तो आश्रम सुरू होण्यासाठी सुद्धा एक संस्कार करणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन संस्कारांमुळेच समाजाला आपल्या अस्तित्वाची, आपल्या स्थिरतेची एक निश्चिंती, खात्री मिळत असते. म्हणून संस्कारांच्या वेळेला जास्त आनंदित असतो. म्हणजे केवळ मोठा खर्च करायचा आहे म्हणून नव्हे, तर उपनयनानंतर अध्ययनाला एक निश्चित गती मिळणं ही अपेक्षा आहे. आणि विवाहानंतर हे एकूण सृष्टीचक्र चालू राहणार आहे. हे चालू राहण्यासाठी जो आश्रम आधारभूत आहे, संन्यासी या दोघांनाही सांभाळणारा कोणता आश्रम आहे तर तो गृहस्थाश्रमच आहे. आणि तो गृहस्थाश्रम सुरू ज्या संस्काराने होतो तो विवाह. त्या विवाह संस्काराच्या बाबतीत सुद्धा समाज तेवढाच आनंदित झालेला असतो. आता हे सगळे संस्कार ज्या वेळेला केले जातात त्यावेळेला प्रत्येक संस्कारामध्ये कुठे ना कुठेतरी काही गोष्टी या प्राधान्याने केल्या जातात. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही अग्निसाक्ष झाली पाहिजे असं आहे. म्हणजे सध्याच्या काळात काय होतं ते किती प्रमाणात होतं हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण प्रत्येक संस्काराला अग्निसाक्ष आणि देवसाक्ष असली पाहिजे ह्या पद्धतीनेच या सगळ्या संस्कारांच्या विधानामध्ये, विधीमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. त्यामुळे सगळ्या संस्कारांना अग्निसाक्ष असणं, होम असणं हे तेवढंच महत्वाचं मानलेलं आहे. तसंच ह्या सगळ्या संस्कारांच्या बद्दल त्या संस्काराचा अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी आकाशस्थ स्थिती कशी असावी, ती कशी अनुकूल असेल तर मी जो संस्कार करणार आहे तो संस्कार तेवढ्या चांगल्या पद्धतीने फलद्रूप होईल, त्याचं फळ तेवढं ताकदीने मिळेल. यासाठी आकाशस्थ स्थिती, याचा अर्थ ज्योतिष बघणं हा सुद्धा तेवढाच संस्काराच्या बाबतीतला महत्वाचा भाग आहे. आता एक ह्याच्याबद्दलचं छोटं उदाहरण द्यायचं झालं तर काही संस्कार हे शुक्ल पक्षातच केले पाहिजेत असा स्पष्ट निर्देश आहे.
आता हे शुक्ल पक्षातच का असा जर का प्रश्न पडत असेल तर सर आवाज येत नाहीये जरा. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची वाढ आहे, शीत परिणाम मिळावा ह्यासाठी आपणही योग्य दिवस बघून त्याप्रमाणे दिवस निश्चित करून मगच संस्कार करावा अशी अपेक्षा आहे. आता काही जण विचार करतात की खरंच आकाशस्थ मनुष्य जीवनावर परिणाम होता. जे समुद्राच्या जवळ राहतात हे सहजपणे लक्षात येऊ शकतं. उदय आणि अस्ताच्या नुसार समुद्राला भरती येते. हा त्याचा एक स्पष्टपणे दिसणारा परिणाम आहे. तसंच प्राचीन काळापासून ज्यावेळेस ज्योतिष संबंधात मार्गदर्शन ते स्वप्नात दिसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे लोक करायला लागले अशा पद्धतीचे ते नाही. तर अनेक वर्षाचा अनुभव ज्या अभ्यास होता, अभ्यास करणारे निराळे असू शकतात, मग ज्योतिषानुसार ठराविक तिथीला ठराविक नक्षत्राला अमुक एक काम केलं काय फळ मिळालं याचं रितसर सर्वेकडे असणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मांडून ठेवलेलं असणार आहे. आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पद्धतीने लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्याच करत पुढे सगळी माणसं जातात. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर नव्याने प्रॅक्टिस सुरू केलेली व्यक्ती की पेशंटवर मी उपचार केलेले आहेत ह्यानुसार तो त्याचा अनुभव सिद्ध सांगू शकेल, पण तो त्याच्यानंतरच प्रॅक्टिस सुरू करेल असं ना. तो आपल्या पूर्वजांनी तो ज्यांच्याकडे अनुभवासाठी काम होता त्यांच्या अनुभव बलाने जे ज्ञान त्याला मिळालेलं आहे त्यानुसार तो पुढे त्याची प्रॅक्टिस सुरू करतो. ज्योतिषशास्त्राच्या बद्दल सुद्धा तसेच परिणाम दिसत असल्यामुळे त्याच पद्धतीने संस्काराच्या बाबतीत सुद्धा योग्य दिवस बघून संस्कार करण्याची अपेक्षा त्या ग्रंथकारांनी त्या विवरणकर्त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आता ह्या सगळ्या संस्काराच्या ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अजूनही एका अंगाने संस्काराचा विचार केला पाहिजे. संस्कार हे सगळ्या समाजाला सुद्धा उपयुक्त आहेत. काही संस्कार हे सगळ्या समाजाला एकत्र करणारे आहेत, सगळ्या समाजाला त्याच्यातनं भरण पोषण देणारे आहेत. संस्कार हा केवळ एक धार्मिक नाही तर तो समाजामध्ये एक आनंद निर्माण करणारा भाग आहे. आणि अशा पद्धतीने एकूण मिळून संस्कार हे होत असल्यामुळे त्याचा परिणामही समोर दिसत असल्यामुळे आणि थोड्याफार प्रमाणात दैवी विचार ही भारतीय किंवा जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असल्यामुळे प्रत्येकालाच असं काहीतरी एक लागतं की ज्या ठिकाणी मला जे नाहीये, मला जे प्रत्यक्ष दिसत नाहीये
आणि तरी सुद्धा मला ते घडवायचं आहे, दाखवायचं आहे, करवायचं आहे, अशा बाबतीत मी काय करू शकेन हे दाखवण्यासाठी, हे करण्यासाठी प्रत्येक मनुष्य काही ना काही विचार करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून काही गोष्टीचा प्रत्यक्ष, काही गोष्टीचा अप्रत्यक्ष परिणाम संस्कारामधून दिसतो. फक्त काही गोष्टींचा परिणाम जिथे प्रत्यक्ष होतो त्या बाबतीमध्ये मनुष्य झटकन विश्वास ठेवतो, पण ज्या गोष्टींचा परिणाम हा कदाचित सर्वसाधारण डोळ्यांना दिसणार नाही, पण जे एखाद्याचे आयक्यू लेव्हल तपासतात किंवा सायकोलॉजिकल मॅपिंग करतात, त्या मंडळींना त्या व्यक्तीच्या संस्काराच्या, याचा अर्थ त्याच्या झालेल्या परिणामांचा स्पष्टपणे निर्देश किंवा त्याचा दिसणारा परिणाम याचा आलेख ते मांडू शकतील. सर्वसाधारण माणसांना ते लगेच लक्षात येणार नाही. म्हणून संस्कार करत असताना केवळ एक श्रद्धा विषय म्हणून न करता त्याचा अनेक अंगांनी विचार करून मगच संस्कार केले पाहिजेत. आणि ते संस्कार करत असताना तेवढ्या ताकदीने श्रद्धा ठेवून आणि केवळ भोंगळ श्रद्धा न ठेवता डोळ श्रद्धा ठेवून त्या संस्काराची पृष्ठभूमिका, त्याची मग आध्यात्मिक भूमिका असेल किंवा वैज्ञानिक भूमिका असेल, ती समजावून घेऊन मगच संस्कार करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. मधल्या काळात ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा कदाचित न झाल्यामुळे या बाबतीतली सामाजिक शिथिलता कदाचित आलेली असू शकते. पण ज्या गोष्टी वर्षानुवर्ष परिणाम दाखवणाऱ्या आहेत त्या गोष्टींबद्दल एका फटक्यात ह्या सर्व गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं न म्हणता त्या तथ्याचा शोध घेण्याचा बारकाईने प्रयत्न आपल्या जीवनामध्ये जेवढा शक्य आहे तेवढा आपण घेत राहणं, आणि जेवढा आपण घेतला आहे तेवढा पुढल्या पिढीकडे सुपूर्द करून मग आपण जाणं, जेणेकरून पुन्हा त्यामुळे आजचा विषय थांबवताना पुन्हा एकदा सांगतो की केवळ अभ्यासाला एक विषय म्हणून ह्या दोन चार दिवसामध्ये होणाऱ्या चर्चेकडे न बघता हा आपल्याला एकूण जीवनाला उपयुक्त भाग आहे. पुढे जसं आपलं जीवन क्रम पुढे जाईल तस तसा ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कठीण उपयोग आहे. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टींचा संग्रह करावा, त्याच्याकडे बघावं, आपले प्रश्नही सांगावेत. प्रश्नांची यथाशक्य आणि यथाज्ञान उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कदाचित लक्षात माहिती नसेल तर अभ्यास करून कालांतराने पण उत्तर देईन. आजचा विषय आपण थांबूया. आयोजकांची अनुमती घेऊन आजचा विषय थांबवतो. उद्या अशाच पद्धतीने जो पहिला टप्पा सांगितला व्याख्यानाच्या पत्रकामध्ये आहे त्या पद्धतीने क्रमाने आपण पुढले 4 दिवस टप्प्याटप्प्याने विषय बघत पुढे जाऊ. काही थोडा वेळही जास्त गरजेचा असू शकतो. इथे
आयोगाची अनुमती वैष्णवी शिरसाट, परवानगी असेल तर बोलायला हरकत नाही. होय होय, हरकत नाही बोलायला. हा वैष्णवी. हॅलो सर, नमस्कार. मला एक डाऊट होता. आपण 16 संस्कारांबद्दल बोलला, तर मग ते 16 संस्कार एक्झॅक्ट कोणकोणते आणि जे 5 विभाग गृह्यसूत्रानुसार संस्कारांचे ते कोणकोणते? ते आता उद्यापासून बघूया. 16च्या 16 बघूया क्रमाक्रमाने. विभाग फक्त आज सांगतो. एक जन्मापूर्वीचे, एक जन्मानंतरचे आणि मृत्यूनंतरचे, हे झाले 3 विभाग. आणि जिवंत असतानाचे पुन्हा 3 विभाग केले. ते शैशवातले म्हणजे बाल्यपणातले, शैक्षणिक काळातले आणि विवाहानंतरचे म्हणजे गृहस्थाश्रमातले, असे जिवंत असतानाचे 3 विभाग, म्हणजे एकूण 5 विभाग ढोबळमानाने याच्यात केलेले आहेत. शैशव, शैक्षिक आणि गृहस्थ असे जिवंत असतानाचे 3 विभाग. क्रमाक्रमाने आपण उद्यापासून बघूया. आज एकूण संस्कारांची पार्श्वभूमी आपण सगळी बघितलेली आहे आणि उद्यापासून प्रत्यक्ष संस्कारांचं आपण विवेचन ऐकणार आहोत. आणि त्यावेळेला कदाचित आपल्याला जास्त आणखी उत्सुकता किंवा आपल्या मनात आधीच काही कदाचित शंका असू शकतात, तर आपण निश्चितच या शंकांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या व्याख्यानासाठी मी डॉक्टर केळकर यांना धन्यवाद देते, तसंच सर्व उपस्थितांनाही धन्यवाद देते. आणि शांती मंत्र म्हणून आजच्या या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. आणि पुन्हा उद्या बरोबर 4 वाजता सुरू करण्याच्या दृष्टीनं आपण जॉईन होऊया. म्हणजे 3:45 ते 4 या 15 मिनिटामध्ये जर आपण जॉईन झालो तर बरोबर 4ला कार्यक्रम सुरू होईल. आणि आपलं पण नंतर किंवा आधी काही नियोजन असेल तर त्याच्यावरही ह्याचं काही आक्रमण होणार नाही. मी शांतीमंत्र म्हणते आणि मग आपण आपला आजचा कार्यक्रम संपवूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.